जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी 4 वर्षापासून तुरुंगात असलेल्या सुरेश जैन यांना जामीन मंजूर झालाय। सुप्रीम कोर्टाने कोणतीही अट न घालता जामीन मंजूर केलाय। त्यामुळे जळगावमधील जैन समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। सुरेश जैन आज जळगावमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरेश जैन हे घरकुल घोटाळा प्रकरणी अटकेत होते। हा घरकुल घोटाळा नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। काय आहे घरकुल घोटाळा प्रकरण? घरकुल योजनेला 1997 पासून सुरुवात झाली। 123 कोटींची ही घरकुल योजना होती। घरकुल घोटाळ्यात 29 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला। बिल्डरांची बाजू घेतल्याचा जैन यांच्यावर आरोप करण्यात आला। घरकुल योजनेचं कंत्राट खानदेश बिल्डर कंपनीला देण्यात आलं। 11,000 घरं बनवण्याचं कंत्राट एका रात्रीत नगरपालिकेकडून मंजूर करण्यात आलं। ही कंपनी जैन यांच्या नावावर असल्याचा आरोपही करण्यात आला। 2002 मध्ये अण्णा हजारेंनी घोटाळा उघडकीस आणला। घरकुल घोटाळा प्रकरणी जैन यांना 10 मार्च 2012 ला अटक करण्यात आली। त्यानंतर वेळोवेळी न्यायालयानं जैन यांचे जामीन अर्ज फेटाळले। 2006 मध्ये घरकुल प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं। 2 सप्टेंबर 2016 ला जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला।